या ठिकाणी पाण्याच्या समस्येमुळे अनेक नागरिक त्रस्त झालेले आहे। जळगाव शहरातील पिंपराळा परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून दूषित पाणी येत असल्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे। आपण बघू शकतात की पिंपराळातील हा सोनीनगरचा परिसर आहे। या सोनीनगरच्या परिसरामध्ये अतिशय दूषित पाणी येत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर या ठिकाणी परिणाम होत आहे। वारंवार या ठिकाणी महानगरपालिकेकडे दाद मागितली, मात्र नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या समस्या सुटली नाही। या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी पिंपराळातील सोनीनगरातील रहिवासी आपल्या सोबत आहे। आपण त्यांच्याकडून जाणूयात, ताई काय सांगणार, आपल्या या परिसरामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दूषित पाणी येत आहे, काय नेमका अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतोय? आमच्याकडे कसं लहान मुलं आहे, मोठी माणसं सगळ्यांचं आरोग्य धोक्यात येतंय। पाणी खूप 2-3 आठवड्यापासून दूषित येतंय, तर मग काय करायचं? मग प्रशासन आमच्याकडे लक्ष देत नाही असं झालेलं आहे। आम्हाला बाकीचं काही नको, पण पाणी स्वच्छ पाहिजे। महापालिकेकडे काही दाद मागितली का याबाबत तुम्ही? हो, केली होती आम्ही 1-2 वेळा कंप्लेंट, पण काही कोणी आमच्याकडे लक्ष दिलं नाही। त्याच्यामुळे आम्हाला तुम्हाला सांगावं लागतंय की आमच्यासाठी काहीतरी स्वच्छ पाण्याचा प्रयत्न करा। ताई काय सांगणार, लहान मुलं आपल्या घरात आहे आणि असं प्रदूषित पाणी उरालंय, काय सांगणार? माझ्या नातांनाच आता ऍडमिट केलेलं होतं, टायफॉइड झालेला होता, निमोनियाचा साथ होती। म्हणजे आता हे कशामुळे? पाण्यामुळेच असेल ना। त्याच्यामुळे मग आम्हाला पाणी स्वच्छ पाहिजे। किती दिवसापासून पाणी येतंय घाण? चांगले आठवडा झाला असेल। ताई आपण काय सांगणार, या ठिकाणी दूषित पाणी आपल्याकडे येतंय? आमच्याकडे पाईपलाईन फुटली होती, 2 दिवस पाणी लेट आलं होतं, त्याच्यामुळे पाणी खराब आलंय। आणि लहान मोठे बाळे असतात, ते सर्दी खोकला त्याच्यामुळे पाण्यामुळे होतं। आणि टाइम टाइम पाणी पाहिजे आमच्याकडे, दुसरं काही नाही। आमची मागणी हाच मागणी। ताई काय सांगणार, या ठिकाणी या परिसरामध्ये दूषित पाणी येतंय, काय सांगाल? आमच्याकडे आता मागच्या 2 आठवड्यापासनं खराब पाणी येतंय। आमच्या इथं लहान-लहान मुलं आहे, वृद्ध आहे. त्याच्यामुळे त्यांना अक्षरशः सर्दी, खोकला या गोष्टी आम्ही सामोरे जातो या गोष्टींना। तर आम्हाला इथं पाणी सुविधा व्यवस्थित पाहिजे आणि पाणी हे रेग्युलर पाहिजे आम्हाला। 4 दिवसाआड, 5 दिवसात, कधी-मधी आठवड्यामध्ये 2-1 आठवडे उशिरा पाणी येतं, म्हणून पाणी आम्हाला रेग्युलर करा आणि पाण्याची स्वच्छता करा। नक्कीच या पिंपराळा परिसरामध्ये जर विचार केला तर गेल्या अनेक दिवसापासून दूषित पाणी येत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर या ठिकाणी परिणाम होत आहे। जळगाव महानगरपालिकेने तत्काळ या ठिकाणी नागरिकांना चांगल्या पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी पिंपराळा परिसरातील रहिवाशांनी केली आहे। जुगल पाटील,